UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। राहुल गांधींकडून कोल्हापुरातील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण। कार्यक्रमाआधी राहुल गांधींकडून उदगावमध्ये गावकऱ्याच्या घरी भेट। पंतप्रधान मोदींकडून वाशिमच्या जगदंबा मंदिरात आरती। मोदी नंगारा भवनाचं उद्घाटन करणार। मोदींच्या हस्ते आज मुंबई मेट्रो 3च्या फेज 1सह विविध विकास कामांचं लोकार्पण। भाजपसाठी पंतप्रधान गल्लीबोळामध्ये फिरतायत। पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय राऊतांचा हल्लाबोल। मोदींचा दौरा राज्याला खड्ड्यात घालण्यासाठी, ज्या कामावर 5-10% तरतूद नाही तसं भूमिपूजन। वडेट्टीवारांची मोदींच्या दौऱ्यावर टीका। वडील 70च्या पुढे गेल्यावर मुलाकडे जबाबदारी देतात, काही जण ऐकत नाही, तेवढा हट्टीपणा कशासाठी? अजित पवारांचा खोचक सवाल। अजित पवारांकडे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याशिवाय पर्याय नाही। दादा गटाला मिळणाऱ्या जागांवरील प्रश्नावरून वडेट्टीवारांची टीका। अजित पवार शब्दाचे पक्के असतील तर विधानसभा लढणार नाहीत। अजित पवारांकडून बारामतीमध्ये न लढण्याच्या संकेतांवर श्रीनिवास पवारांची प्रतिक्रिया। पुण्यात आज संसदीय बोर्डाची बैठक। उमेदवारांवर चर्चा करून यादी फायनल होणार। पवार मराठवाड्यामधील इच्छुकांच्या स्वतः मुलाखती घेणार। लक्ष्मण हाके आणि प्रकाश आंबेडकरांची काल भेट झाल्याची माहिती। हाके आणि आंबेडकरांमध्ये जवळपास 1 तास चर्चा। राधाकृष्ण विखेंच्या मुलाविरोधात उभा राहिल्यानं आणि प्रस्थापितांना आव्हान दिल्यानं माझ्या मुलीला त्रास। IAS अधिकारी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकरांचा आरोप। अजित पवार गटाच्या भायखळा तालुकाध्यक्षावर अज्ञातांकडून हल्ला। धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात सचिन कुर्मी यांचा मृत्यू। अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर दगडफेक। पोलीस वाहनांच्या काचा फोडल्या, पोलीसही जखमी। एका विशिष्ट समाजाबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे अमरावतीमध्ये तणाव। संभाजीनगर जालन्यात NIA आणि ATSची संयुक्त कारवाई। जालना आणि मालेगावातून 1 आणि छत्रपती संभाजीनगरमधून 2 ताब्यात। मालेगावातही एका डॉक्टरच्या क्लिनिकवर NIAचा छापा। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या प्रचारासाठी RSS मैदानात। फेक नरेटिव्हला उत्तर देणारी माहिती जनतेपर्यंत पोहोचवणार। मतदारसंघामध्ये बैठका घेऊन जनमत तयार करणार, सूत्रांची माहिती। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।